नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी धुळ्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी सुखावला आहे। हा भाव कायमस्वरूपी टिकावा अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी शासनासह कृषी उत्पन्न बाजार समितीकडे केली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याला चांगला भाव मिळत नसल्याने बळीराजा चिंतातूर झाला होता। त्यामुळे अनेक अडचणींचा सामना बळीराजाला करावा लागला होता। मात्र नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शासनासह कृषी उत्पन्न बाजार समितीने कांद्याला चांगला भाव उपलब्ध करून दिल्याने बळीराजाचा आनंद द्विगुणित झाला आहे। लाल कांद्याला 2400 रुपये प्रति क्विंटल तर पांढऱ्या कांद्याला 2000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे। सध्या लाल कांद्याला चांगली मागणी असून त्याची आवक देखील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात झाली आहे। कांद्याला मिळालेला भाव कायमस्वरूपी राहावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तालुका मी धुळे बाजार समितीला आलोय, बाजार मार्केटला आलोय। यापूर्वी भाव थोडे झाले कमी झाले होते, पण आज नवीन वर्षापूर्वी चांगले भाव मिळाले। शेतकरी आनंदात आजचा भाव समजून जवळजवळ 2428 पर्यंत भाव गेला। एकदम चांगला भाव मिळाला। आज पुढे पण याच वर्षी चांगला भाव राहावा आम्ही असं विनंती करतो सरकारकडे। असाच भाव राहायला पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांना आनंदित ठेवायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। कृषी समिती धुळे बाजार समितीमध्ये आम्ही मागे कांदा विकला त्या टायमाला खूपच कमी भाव मिळाला होता आम्हाला, पण आता सरकारने काही बी नवीन वर्ष आल्यामुळे आम्हाला एकदम व्यवस्थित भाव मिळाला। याच्या पुढे पण अशीच हमी भाव आम्हाला मिळेल ते आम्ही सरकारचे खूप आभारी आहोत। त्यामुळे सरकारने आम्हाला शेतकऱ्या जाणीव करून हाच भाव ठेवावा हे आमचे म्हणणे आहे। नवीन वर्षी चांगला भाव मिळाला। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।